हाय, स्वागत करते मी तुमचं माझ्या नवीनशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत थालीपीठ कसं करायचं। एकदम सोपी पद्धत आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली होती तर खूप प्रश्न असा पडतो की रोज भाजी काय करायची। म्हटलं आज काहीतरी वेगळं करूयात। तर संध्याकाळचा चहा वगैरे झाला होता, मुलींचा नाश्ता देखील झालेला होता, मॅगी केलेली होती आणि त्यानंतर म्हटलं दिवाबत्ती वगैरे करून घेतली तिन्हीसांच्या टायमिंगला आणि नंतर म्हटलं मग आपण थालीपीठ करूयात। तर थालीपीठासाठी जेवढी तुमच्या घरात काही पीठ असतील तेवढी तुम्ही ॲड करू शकता। ज्वारी, बाजरी, गहू किंवा चणा डाळ अजून कोणतं असेल तर तांदळाचं वगैरे नाही माहीत, पण बाकीची ही घेतात। मग तिथं मी तयारी केलेली होती। अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट केलेली होती, कांदा, हळद, मीठ, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर, जिरी आणि ओवा हे सगळं एकत्र केलेलं होतं। कांदा पण कापून घेतलेला होता, कांद्याने थोडी टेस्ट येते। तर माझ्याकडे इथं 3च पीठ अवेलेबल होती, गव्हाचं, ज्वारीचं आणि चण्याचं। तर थोडंसं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। क्वांटिटी कमी जास्त करू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे ते तुम्हाला किती करायचं आहे। तर हे सगळं मी साहित्य जे बाजूला काढून घेतलेलं होतं तर ते मी परातीतच टाकलेलं पीठ मळण्यासाठी। आणि नॉर्मली आपण जे पीठ मळतो चपातीचं किंवा भाकरीचं, तर तशाच पद्धतीने हे पण पीठ मळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी ओतून। तर गरम वगैरे काही पाणी नाही, जे आपलं साधं पाणी असतं आपण तेच यूज करू शकतो। तर मी पण तसंच ॲड केलेलं होतं पाणी, जसं चपातीचं सेम मळतो पीठ तशाच पद्धतीने मी इथं गोळा करून घेतलेला होता आणि तो ठेवलेला होता। तर म्हटलं त्याला तेल पण लावून घ्यावं। तर बघू शकता एवढ्या ह्याच्यात करायचं, जास्त घट्ट पण आहे जास्त पातळ पण नाही, मीडियम क्वांटिटीत करायचं। आणि तेलाच्या हाताने पण मी परत एकदा गोळा तो मळून घेतलेला आहे, जेणेकरून तो सॉफ्ट होईल। आणि इथं 5 माझी थालीपीठ तयार होणार होती। तर बघू शकता मी इथं गोळे देखील करून ठेवलेले होते लागलीच, आणि तेल पण घेतलेलं होतं जे की आपल्याला भाजण्यासाठी लागणार होतं। आणि पळपूट घेतला, पळपुटावर एक रुमाल पूर्ण ओला करून घेतला आणि त्याच्यावर चपातीचा जो गोळा चपातीच्या गोळ्या एवढा केलेला होता तो ठेवला आणि त्याच्यानंतर पाण्याच्या हाताने मी ते पुढं सरकवत नेला, जेणेकरून इथं लाटण्याचा वगैरे वापर नाही करायचा, हातानेच थापलेलं मी तरी। आणि मध्ये आधी तुम्ही पाणी त्यात जर सरकत नसेल किंवा चिकटत असेल तर पाण्याच्या हाताने तुम्ही खाली शिंपडू शकता, जेणेकरून ते पटकन पुढं सरकेल किंवा ते उचललं देखील जाईल पटकन। तर जास्त काही मोठं नाही, मीडियम क्वांटिटीतच केलेलं होतं मी। आणि बघू शकता। तर आतून भाजण्यासाठी काय करायचं, तर मी असं थापून झाल्यानंतर जे अशी बिळं आहेत ते आपल्या बोटाने वगैरे बिळं द्यायची, जेवढी तुम्हाला वाटतील तेवढी द्यायची, जेणेकरून त्यात तेल सोडलं तर ते छान असं खमंग भाजतं। आणि इथं माझा तवा पण तापलेला होता, त्यानंतर मी त्यात थोडंसं तेल घालून घेतलं आणि नंतर हा जो रुमाल आहे तो तसाच पलटी केला। वरून तुम्ही पाण्याचा देखील शिंतोडा टाकू शकता, जेणेकरून ते पटकन निघल। मी तर टाकलेला नव्हताच, एकदा टाकलेला, बाकीच्या वेळी नव्हता टाकला, ते लगेच निघत होतं। आणि तेल सोडलेलं होतं खालून आणि नंतर टाकल्यानंतर पण साईडनं तेल सोडलं, मधून पण सोडलं, जेणेकरून तो खाली चिकटणार नाही किंवा खरपूस असा भाजला जाईल। तर बघू शकता इथं कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते। तुम्हाला हवं त्या क्वांटिटीत तुम्ही कमी जास्त तिखट प्रमाणात करू शकता। तर मी जास्त काही इथं तिखट केलेलं नव्हतं, एकच मिरची टाकलेली होती, थोडासा लाल पावडर जी आहे ती टाकलेली होती। बघू शकता इथं खमंग असा भाजलेला आहे थालीपीठ। आणि मुलांसाठी किंवा कधीतरी वेगळी डिश म्हणून हे छान आहे खायला देखील, मुलंसुद्धा आवडीनं खातील। नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा। तर इथं अशाच पद्धतीने मी बाकीची देखील करून घेतलेली होती थालीपीठ आणि 5च झालेली होती, जास्त काही केलेली नव्हती, छोट्या छोट्या ह्याच्यात 5 केलेली होती। तर बघू शकता हे असं छान खरपूस भाजलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।